नमस्ते. आजच्या या व्हिडिओपासून आपण रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिपचं सेकंड सेक्शन म्हणजे रिटायरमेंट ऑफ पार्टनर आजपासून सुरू करतो आहे. सुरुवातीचे व्हिडिओज थेरीचे असणार आहेत. तुमच्या माहितीसाठी ॲडमिशन ऑफ पार्टनरची जी थेरी आहे त्यातला बराचसा पार्ट आपल्याला रिटायरमेंट आणि डेथ ऑफ पार्टनरसाठी ॲप्लिकेबल आहे. त्यामुळे मॅक्झिमम 90% काम आपलं ॲडमिशन शिकतानाच झालेलं आहे. रिटायरमेंटच्या आणि डेथ ऑफ पार्टनरच्या काही फक्त पार्टनरशी रिलेटेड आहे. जो पार्टनर रिटायर होणार आहे किंवा जो डेथ ऑफ पार्टनरमध्ये जो पार्टनर नाही आहे, डेथ झालेला आहे, तर त्याच्याशी कन्सर्न एंट्रीज फक्त चेंज होतील. अदरवाईज ॲप्रिसिएशन, डेप्रिसिएशन, RDD सेम ॲज इट इज, जसं आपण ॲडमिशनमध्ये करत होतो तसंच. आता रिटायरमेंट ऑफ पार्टनरशिप हा पार्टनरशिप फर्मचा दुसरा भाग आहे. बदल पार्टनरशिप फर्ममध्ये या कारणामुळे सुद्धा बदल होतात. रिटायरमेंट, एखादी व्यक्ती वयोमानानुसार जर पुढे काम करायला तिला शक्य नसेल तर ती स्वेच्छानिवृत्ती घेते. जर ऑलरेडी 5 जण मिळून फर्म चालवतात, त्या 5 जणांमध्ये कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे, पण त्यातले 2 पार्टनर्स जे आहे त्याचं आता वय झालं आहे की त्यांना पुढे काम करायचं नाही, आणि एक पार्टनर आहे की त्यांना पुढे बिझनेस करायचा नाही. अशा परिस्थितीत ते दोघंही बिझनेसमधनं बाहेर पडणार आहेत. की ज्यांना घेऊन फर्मचं काम चालू होतं त्यांना आता बिझनेसमधनं बाहेर पडायचं आहे. मग अशा वेळेस जेव्हा बिझनेस सुरू असतो आणि त्या बिझनेसमध्ये जेव्हा पार्टनर्सना बाहेर पडायचं असतं, दॅट इज कॉल्ड रिटायरमेंट ऑफ पार्टनर. मग एक पार्टनर बिझनेसमधनं बाहेर पडल्यानंतर अकाउंटिंग ट्रीटमेंटमध्ये होणारे बदल. मग कंटिन्युइंग पार्टनरना वाटलं तर ते डीड पुढे तसंच चालू ठेवतात, नसेल तर ते कॉन्ट्रॅक्ट बदलतात, डीड बदलतात, रेशो प्रपोर्शन चेंज होतो, किंवा कधी कधी ओल्ड पार्टनर्स ठरवून घेतात की या प्रपोर्शनमध्ये आपण प्रॉफिट अँड लॉस डिस्ट्रीब्यूट करूया. तर असे थोडेसे बदल आहेत. फोकस जास्तीत जास्त ॲडमिशन ऑफ पार्टनरचाच करा. असं म्हणणं नाही आहे माझं की तुम्ही रिटायरमेंट किंवा डेथ करू नका. हा पण भाग सोपा आहे, समजून घेतल्यानंतर काही अवघड नाही आहे. विद्यार्थ्यांचा चॉईस असतो शेवटी त्यांनी काय सोडवायचं काय नाही. सो लेट स्टार्ट. सुरू करूया आपण. रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप, रिटायरमेंट ऑफ पार्टनर, पेज नंबर 168. आपल्याला या प्रकरणात या चॅप्टरमध्ये काय काय अभ्यासाचं आहे बघा. कंटेंट्स, इंट्रोडक्शन, न्यू रेशो, गेन रेशो. ॲडमिशन ऑफ पार्टनरमध्ये सॅक्रिफाईस रेशो होता, त्याग. जेव्हा नवीन पार्टनर आल्यानंतर आपल्या प्रॉफिटमधलं एक सर्टन प्रपोर्शन त्याला द्यावं लागतं. तसं इथं गेन रेशो आहे. गेन रेशो म्हणजे फायदा आहे की आता 3 जणं मिळून फर्म चालवत आहेत, तर त्यातल्या एक जेव्हा बाहेर पडणार आहे तेव्हा त्याच्या वाट्याचा प्रॉफिटसुद्धा उरलेल्या दोघांना येणार. मग तो प्रॉफिट दोघांमध्ये किती किती प्रमाणात जास्त येणार ते शोधण्यासाठी आपल्याला गेन रेशो फाइंड आउट करावं लागेल. ट्रीटमेंट ऑफ गुडविल, ट्रान्सफर ऑफ रिझर्व फंड और जनरल रिझर्व और ॲक्युमुलेटेड प्रॉफिट्स आर लॉसेस. मागचे काही साठवलेले प्रॉफिट्स लॉसेस असतील, रिझर्व फंड असतील, जनरल रिझर्व, याच्या ट्रीटमेंट पण याच्यामध्ये बदलणार. प्रॉब्लेम सोडवताना आपण ते बघणार आहोत. रिव्हॅल्युएशन ऑफ असेट्स अँड रिअसेसमेंट ऑफ लायबिलिटीज. नवीन पार्टनर बाहेर पडणार आहे, कंटिन्युइंग पार्टनरमधला एक पार्टनर बाहेर पडणार आहे आता बिझनेसमधनं. तर मग असेट्समध्ये काय बदल होतात किंवा त्यांच्या ज्या लायबिलिटीज आहेत रिटायरिंग पार्टनरच्या, त्याचं काय होतं, त्याचं काय केलं जातं, अशा ते रिअसेसमेंट आपल्याला लायबिलिटीजमध्ये बघायचं आहे. ॲडजस्टमेंट्स ऑफ कॅपिटल अँड टोटल पेएबल अमाऊंट टू रिटायरिंग पार्टनर. हा नवीन भाग आहे बघा, की जो नवीन पार्टनर आहे त्याला फर्मकडनं किती पैसे द्यायचे आहेत किंवा त्याच्याकडनं फर्मला काही पैसे येणार आहेत का, असा नवीन भाग आपल्याला या प्रकरणात बघायचा आहे. कॉम्पिटन्सी स्टेटमेंट, स्टुडंट्स विल एबल टू लर्न. या प्रकरणातून आपल्याला काय शिकायला मिळणार आहे बघा. अंडरस्टँड द मीनिंग ऑफ रिटायरमेंट ऑफ पार्टनर इन द पार्टनरशिप बिझनेस. Learn to calculate various ratios connected to retirement of partnership. Understand the treatment of goodwill. Know the effects of reserve, accumulated profits and losses.
learn the effects of revaluation of assets and reassessment of liabilities, understand the adjustment to made for the remaining partner's capital, to know the various modes of final payment to be made for the retiring partner. हे भाग आपल्याला याच्यामध्ये अभ्यासायचे. इंट्रोडक्शन, रिटायरमेंट ऑफ पार्टनर. आता एखादा पार्टनर बिझनेसमधनं बाहेर का पडणार आहे? रिटायरमेंट म्हणजे काय? स्वेच्छानिवृत्ती. एकतर त्यांचं वय झालेलं असू शकतं, किंवा त्यांना पुढे नवीन बिझनेस सुरू करायचा असेल, किंवा ओल्ड पार्टनर्समध्ये त्यांच्यामध्ये काही वादावादी झालेली असेल, किंवा काही फर्म्स अशा असतात की एका ठराविक काळापुरत्या स्थापन झालेल्या असतात. मग त्यांचा मॅच्युरिटी पिरियड संपलेला असेल, मग बाहेर पडायचं असेल. काही कारणं असू शकतात रिटायरमेंटसाठी. असं काही स्पेसिफिक एकच रिझन नाही आहे. सो बघा, वेन वन मेंबर सीजेस टू बी अ पार्टनर and remaining partners continue to carry on the business of the firm is called as retirement of partner. Ceases म्हणजे बाहेर पडणे किंवा संपुष्टात येणे. When one member ceases to be a partner and the remaining partners continue to carry on the business of the firm is called as retirement of partner. It is one of the mode of reconstitution of partnership. The new partner business will continue with the remaining partners. The retiring partner will get the amount of payable to him after considering net balance of capital and current account, his share of profit and loss on revaluation of assets and liabilities, his share of accumulated profits and goodwill, etc. Partners may retire from the business due to the old age. का बाहेर पडणार आहे? ड्यू टू द ओल्ड एज, misunderstanding among the partners, lost in the business and want to start a new business venture. काहीही रिझन असू शकतात. A partner may retire by giving notice to remaining partners in case of partnership at will. ऐच्छिक भागीदारी संस्था असेल तर 14 दिवसांची पूर्वसूचना देऊन आपल्याला संस्थेतनं बाहेर पडता येतं. नोटीस द्यावी लागते, सूचना द्यावी लागते की 14 दिवस अगोदर सूचना द्यायची आणि त्याच्यानंतर 14व्या दिवसानंतर बाहेर पडायचं. इन अकॉर्डन्स विथ द ॲग्रीमेंट ऑफ पार्टनर. जर का ॲग्रीमेंटमध्येच तसं ठरलेलं असेल तर टू द कन्सेंट विथ द कन्सेंट ऑफ ऑल पार्टनर्स. कन्सेंट म्हणजे परवानगी. इतर पार्टनर्सच्या परवानगीने एका पार्टनरला बाहेर पडायचं असेल तर तो त्या मार्गाने सुद्धा बाहेर पडू शकतो. आता न्यू रेशो आपण ऑलमोस्ट ॲडमिशन ऑफ पार्टनरमध्ये बघितला आहे. पण तिथं परिस्थिती कशी होती की आधी 2 पार्टनर्स बिझनेस करत होते आणि मग थर्ड पार्टनरला जॉईन केल्यानंतर मग आपण न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो कॅल्क्युलेट करत होतो. आता इथं ऑलरेडी 3 जण फर्म चालवत आहेत. 3घांमधला 1 जण बाहेर पडणार आहे. मग उरलेल्या 2घांचा जो काढावा लागणार आहे तो असणार आहे न्यू रेशो. आले लक्षात? सो न्यू रेशो बघा. द न्यू रेशो विच कंटिन्युइंग पार्टनर्स. कंटिन्युइंग म्हणजे जे बिझनेस पुढे चालू ठेवणार आहेत असे, रिटायरिंग पार्टनर्स सोडून. द रेशो इन विच कंटिन्युइंग पार्टनर्स डिसाईड टू शेअर फ्युचर प्रॉफिट्स अँड लॉसेस इज नोन ॲज न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. त्याची 2 उदाहरणं तुम्हाला दिली आहेत बघा. 2 पॉसिबिलिटीज असतात न्यू रेशोसाठी. एक तर पार्टनर कंटिन्युइंग पार्टनर्स ठरवून घेतात की आपण ह्या आणि ह्या प्रपोर्शनमध्ये प्रॉफिट अँड लॉस घ्यायचं. ठरवून घेतलं असेल तर प्रश्न नाही. नसेल ठरवून घेतलं तर आपल्याला तो शोधावा लागतो. 2 उदाहरणं मी घेणार आहे. पहा, फर्स्ट इलिस्ट्रेशन. ABC शेअर प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 4:2:1. A, B आणि C 3 पार्टनर आहेत. Aचा शेअर आहे 4, Bचा शेअर आहे 2 आणि Cचा शेअर आहे 1. If B retires, what will be the new ratio? जर का याच्यातून हा B पार्टनर रिटायर झाला तर रिमेनिंग पार्टनर्स कोण आहेत? A आणि C. मग ह्याच्यावरनं आपल्याला काय शोधायचं आहे? न्यू रेशो शोधायचं. मग सोपं आहे, तुमच्या समोर आहे उत्तर. A आणि C शिल्लक राहणार आहेत म्हणलं रेशो काय आलं? 4:1. क्लिअर आहे हिशोब. कुठलंही डोकं न चालवतं फक्त बीला बाहेर काढलं की उरलेल्या 2घांचा जो रेशो आहे तो ॲज इट इज त्यांना ठेवता येऊ शकतो. ABC शेअर प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 4:2:1.
If B retires, what will be the new ratio? Answer: the new ratio of A and C will be 4:1. It is cancelling B's share. फक्त Bला त्याच्यातनं बाहेर काढायचं, उरलेल्या दोघांचे जे रेशो आहेत ते ॲज इट इज राहणार आहेत. असं पण असू शकतं की कंटिन्युइंग पार्टनर्स म्हणतील तो बाहेर पडताना जाऊ दे, आपले जे रेशो प्रपोर्शन आहे ते आपण ॲज इट इज ठेवूया. न सीवाला कधी कधी भांडू शकतो, तो म्हणतो तुला कशाला चौथा शेअर पाहिजे, मला कशाला पहिला शेअर पाहिजे, आपण इक्वल घेऊया. अशी पुढे वादावादी होऊ नये म्हणून कदाचित ते ठरवतात की आपण नवीन रेशोप्रमाणे घेऊया. मग जेव्हा तो बदलायचा ठरतो, न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो ते कंटिन्युइंग पार्टनर्स बदलायचं ठरवतात, तेव्हा कॅल्क्युलेशन कसं येतं बघा. XYZ शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इक्वली. XYZ शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इक्वली. Z रिटायर्स. इक्वल प्रपोर्शन आहे म्हणजे 1:1:1. बरोबर. Z retires and his share is acquired by X and Y, the ratio of 3:1. Calculate the new profit sharing ratio. पहा, आता आपण हे उदाहरण सोडवूया म्हणजे तुम्हाला मी काय म्हणते ते लक्षात येईल. पहा, न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोसाठी कॅल्क्युलेशन आहे. न्यू प्रॉफिट रेशो कसा काढायचा. आता आपल्याकडे रिटायरमेंट ऑफ पार्टनर आपण बघतोय. XYZ प्रपोर्शन आहे त्यांचं 1:1:1. इक्वल प्रपोर्शन आहे. आणि ह्याच्यातला कोण रिटायर झाला आहे बघा, Z रिटायर. मग Z रिटायर झाल्यानंतर क्लिअर रेशो बाय की 1:1 प्रपोर्शन त्यांनी ठेवायला, पण त्यांनी नवीन डीड करताना ठरवलं की 1:1 मध्ये नाही, आपण प्रपोर्शनेटमध्ये घेऊया. मग त्यांनी ठरवलं की X आणि Y यांनी ठरवलं की आपण 3:1 मध्ये घ्यायचं. 3:1. तर मग ह्या गिवन डेटावरून आपल्याला काय काढायचं आहे, न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो काढायचा आहे. Z इज अक्वायर्ड बाय X अँड Y इन द रेशो ऑफ 3:1. त्या दोघांनी ठरवलं की Z रिटायर झाल्यानंतर आपण 3:1 या प्रपोर्शनमध्ये आपले रेशो घेऊया. मग एक्सचा गेन किती येतं बघा, एक्स गेन आणि वायच गेन. ओल्ड रेशो न्यू रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो इंटू ओल्ड रेशो इंटू न्यू रेशो. न्यू शेअर असेल ॲक्च्युली. पहा, मग यांचा ओल्ड रेशो किती आहे फर्स्ट पार्टनरचा, 1:1 म्हणजे 1/3. आणि यांचा किती आहे, 1/3. बरोबर. आणि इंटू न्यू किती आहे बघा, 3:1 म्हणजे किती आलं आहे, 3/4. 1/4. मल्टिप्लिकेशन आहे 3×1 = 3, 4×3 = 12. 1×1 4×3 = 12 म्हणजे 3:1. गेन आले पहा त्यांचं की न्यू गेन रेशो आहे हा. आता न्यू शेअर, त्यांचा न्यू शेअर काढायचा आपल्याला. न्यू शेअर ऑफ X and Y. So X new share and Y's new share. X चा न्यू शेअर किती आहे, 1/3. यांचा पण 1/3. आणि यांचा आता गेन रेशो किती आला होता बघा, +3/12 + 1/12. याचं सूत्र येणार आहे न्यू शेअर इज इक्वल टू ओल्ड रेशो प्लस गेन रेशो. न्यू शेअर इज इक्वल टू ओल्ड रेशो प्लस गेन रेशो. बरोबर. मग आता मध्ये प्लसचं चिन्ह आहे. प्लस आहे म्हटल्यावर आपल्याला छेद एकसारखा करावा लागेल. मग बघूया, करूयात. इथे आपण 4 ने गुणू शकतो. 1 × 4
3 गुणिले 4 हे ॲज इट इज राहतील 3/12 म्हणजे किती आले बघा 4/12 अधिक 3/12 म्हणजे टोटल आलं तुमचं उत्तर 7/12 आले लक्षात. मध्ये प्लसचं चिन्ह असल्यामुळे आपण असं केलं. तसंच इथं पण करायचं छेद समान करायचं. आता इथे 12 आहेत इथं 3 आहेत पहिल्यांदा आपल्याला छेद समान करावं लागेल. मग ह्याला कितीने गुणल्यावर 12 येतील तर 4ने. मग 1 गुणिले 4 3 गुणिले 4 अधिक हे ॲज इट इज राहणार. मग उत्तर कसं आलं बघा 4 1 4 4 3 12 अधिक 1/12 म्हणजे 5/12 आला हा आपला न्यू शेअर. म्हणजे न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो ऑफ एक्स अँड वाय. न्यू प्रॉफिट रेशो ऑफ एक्स अँड वाय इज इक्वल टू 7:5. आलं लक्षात. 7/5 कसं आलं ते काय काय केलं बघा. आपल्याला गिवन डेटा होता तिघांचा. ओल्ड रेशो होता एकास एक. पण झेड रिटायर झालं. झेड रिटायरचा नंतर उरलेल्या दोघांनी एकास एक घेतलं असतं तरी चाललं असतं. पण त्यांनी ठरवून घेतले की आपण 3:1 घ्यायचं. मग आता 3:1 घेतल्यानंतर दोघांना किती किती प्रपोर्शन येणार आहे ते काढावं लागेल. मग फर्स्ट आपण गेन रेशो काढलं बघा. गेन रेशो न्यू गेन रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो इंटू न्यू रेशो. मग एक्सचा ओल्ड रेशो होता 1/3 वायचा पण होता 1/3 आणि त्यांचा न्यू रेशो होता 3/4 आणि यांचा 1/4. मग ह्याच्यावरनं आपल्याला 3:1 मिळाला गेन रेशो. न्यू शेअर ऑफ एक्स अँड वाय काढण्यासाठी सूत्र दिले बघा. खूप गिचमुळे लिहिलं आहे मुलींना. मी तुम्ही जरा स्वच्छ लिहा. न्यू शेअर इज इक्वल टू ओल्ड रेशो प्लस गेन रेशो. सो ओल्ड रेशो 1/3 यांचा 1/3 आणि गेन रेशो जो आला होता 3/12 आणि यांचा 1/12. मग हे सोडवल्यानंतर तुमच्या गणितीय पद्धतीने आपण उत्तर आलं आहे 7/5. म्हणजे या प्रपोर्शनमध्ये आपण त्यांना पैसे देणार आहोत. जर ठरवून घेतलं असतं 1:1 तर हे कॅल्क्युलेशन आलं असतं. पण त्या दोघांनी ठरवून घेतलं की आपण 3:1 घ्यायचं आहे. सो मग त्यांचं शेअर किती आहे ते आपल्याला काढावं लागेल. तर ते ह्या पद्धतीने काढायचं. आलं लक्षात. आता पुढे आपण गेन रेशोकडे जाणार आहोत. पहा नेक्स्ट आहे पहा गेन अँड बेनिफिट रेशो. गेन बेनिफिट फायदा आहे. जर ऑलरेडी एक सफरचंद 3 जण खात आहेत तर आता तो तिसरा जो आहे तो बाहेर पडते. तिसरा म्हणतो मला आता सफरचंदच नको. मग त्याच्या वाट्याच्या ज्या फोडी आहेत त्या आता दोघांनी येणार आहेत त्या डिस्ट्रीब्यूट होऊन. म्हणजे इथं फायद्यात आहेत कंटिन्युइंग पार्टनर्स. तो पार्टनर बाहेर पडल्यानंतर त्याला प्रॉफिटच्या अगेन्स्ट मिळणारे पैसे देखील आता कंटिन्युइंग पार्टनरला मिळणार आहेत. म्हणजे ते फायद्यात आहेत बेनिफिट आहेत. तसं मग तो जो त्यांचा फायदा आहे तो काउंट केला जाणार आहे गेन रेशोमध्ये किंवा बेनिफिट रेशोमध्ये. पहा द रेशो इन विच कंटिन्युइंग पार्टनर्स अक्वायर द रिटायरिंग पार्टनर्स शेअर इज कॉल्ड ॲज गेन रेशो. हे तुम्हाला सॅक्रिफाईस रेशो किंवा गेन रेशो आहे ना हे ऑब्जेक्टिव्हमध्ये विचारतात बरं का. त्यामुळे हे लिहा. द रेशो इन विच कंटिन्युइंग पार्टनर्स अक्वायर the retiring partner's shares is called gain ratio. It is normally used to write off goodwill created or raised to the extent of retiring partner's share only. हा कधी यूज केला राईट ऑफ करण्यासाठी. जुन्या पार्टनरचा शेअर आहे तो रेज करण्यासाठी राईट ऑफ करण्यासाठी गेन रेशो आपल्याला लागणार आहे. त्याचं सूत्र दिले बघा त्यांनी. गेन रेशो इज इक्वल टू न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो. तुम्हाला प्रॉब्लेममध्ये न्यू रेशो दिलेला असतो. तुम्हाला प्रॉब्लेममध्ये ओल्ड रेशो दिलेला असतो. त्याच्यावरनं तुम्हाला गेन रेशो फाइंड आउट करावा लागेल. पहिला दिलं आहे बघा. A, B, C are sharing profits and losses in the ratio of 4:3:2. If B retires, A and C share future profits equally, what will be the gain ratio? हे छोटे छोटे जे कॅल्क्युलेशन्स आहेत हे ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये येऊ शकतात. सो ह्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. तो महत्त्वाचा भाग आहे. सो गेन रेशो बघा. गेन
गेन रेशो. काय सूत्र आहे गेन रेशोचं? न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो. न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो. बरोबर. मग पहिलं एक्झाम्पल काय दिले बघा. ए बी सी आर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 4:3:2. फर्स्ट एक्झाम्पल, ए बी आणि सी रेशो प्रपोर्शन आहे 4:3:2. अँड इफ बी रिटायर्स, जर मधला पार्टनर रिटायर झाला तर किती राहते खाली? 4:2. अशा प्रपोर्शनमध्ये ते घेऊ शकतात, पण ते दोघांनी ठरवलं की आपण वेगळ्या प्रपोर्शनमध्ये घ्यायचं. मग ए आणि सी यांनी काय ठरवलं? ए अँड सी शेअर फ्युचर प्रॉफिट्स इक्वली. मग त्यांनी ठरवलं की अरे आपण 1:1 मध्ये घ्यायचं. मग ह्याच्यावरनं आपल्याला काय काढायचं आहे? गेन रेशो. आलं लक्षात? हा दिलेला जो आहे हा ओल्ड रेशो आहे, हा न्यू रेशो आहे. कळलं? मग दोन्ही आपल्याकडे आहे ना, आपल्याला गेन रेशो फाइंड आउट करायचा आहे. मग लिहा सूत्र. गेन रेशो इज इक्वल टू न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो. गेन रेशो अर्थात कंटिन्युइंग पार्टनर्समध्येच येणार आहे. रिटायरिंग पार्टनरचा प्रश्नच नाही, कारण तो बाहेर पडणार आहे म्हणून त्यांना बेनिफिट होणार आहे. मग एज गेन आणि सीज गेन रेशो. सीज गेन रेशो. न्यू रेशो किती आपल्याकडे? 1:1, म्हणजे यांचा किती आला? 1/2. यांचा किती आला? 1/2. आणि ओल्ड रेशो किती? 4:3:2. 4 आणि 3 7 आणि 2 9. म्हणजे पहिल्याच आलं पहा 4/9 आणि सीचा आला 2/9. जरी रिटायरिंग पार्टनर बाहेर पडणार आहे तरी आत्ता न्यू ओल्ड रेशोमध्ये त्यांना काउंट करावं लागेल. बरोबर. म्हणून 4 आणि 3 7 आणि 2 9. म्हणून यांचा शेअर आला 4/9 आणि यांचा आला 2/9. मायनसचं चिन्ह आहे. क्लिअर आहे हिशोब? जे काय आहे ते क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात. 9 वजा 4 दुणे 8, 9 दुणे 18, 9 एके 9, 2 दुणे 4, 18, 1/18 आणि 5/18. 18 कॉमन आहे. गेन रेशो ऑफ ए अँड सी किती आला? 1:5. आलं लक्षात? इतकं सोपं आहे गेन रेशो काढणं. ओल्ड रेशो असणार आहे, न्यू रेशो दिलेला असणार आहे, गेन रेशो फाइंड आउट करायचा आहे. न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो सूत्र आहे त्याचं. कधी कधीच प्रॉब्लेममध्ये काढायला येणार आहे, मॅक्झिमम प्रॉब्लेममध्ये दिलेलं असतं. अजून एक उदाहरण बघूया. एक्स वाय झेड आर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 4:3:2. एक्स वाय झेड काय रेशो प्रपोर्शन आहे? 4:3:2. आणि झेड रिटायर्स, थर्ड पार्टनर बाहेर पडत आहेत. आणि एक्स अँड वाय त्यांनी रिमेनिंग पार्टनर्सने ठरवले की आपण रेशो 3:2 मध्ये आपला न्यू रेशो असणार आहे. न्यू रेशो आहे ओल्ड रेशो. मग हे जर आपल्याला काय काढायचं आहे? गेन रेशो काढायचा आहे. बरोबर. मग पहा, गेन रेशो इज इक्वल टू न्यू रेशो मायनस ओल्ड रेशो. मग एक्स गेन रेशो, एक्स गेन रेशो आणि वायज गेन रेशो, वायज गेन रेशो. मग न्यू रेशो किती आहे? 3:2. म्हणजे किती आला यांचा शेअर? 3/5 आणि यांचा शेअर किती आला? 2/5. बरोबर. आणि ओल्ड रेशोमध्ये 4 आणि 3 7 आणि 2 9. म्हणजे यांचा आला बघा 4/9 आणि वायचा आला 3/9. बरोबर. मग सोडवा. मायनस आहे मध्ये.
क्रॉस मल्टिप्लिकेशन 9 त्रिक 27, 4 पंचे 20, 9 पाच 45, 9 दुणे 18, 5 त्रिक 15, 9 पाच 45, 7 छेद 45, 3 छेद 45, 45 45 कॉमन, म्हणजे गेन रेशो ऑफ एक्स अँड वाय किती आला? 7:3. हे आपल्याला लागणारं उत्तर. आलं लक्षात? गेन रेशो काढणं एकदम सोपं आहे, अजिबात अवघड नाही आहे. सो या पद्धतीने कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. बुकमध्ये अजून एक एक्झाम्पल दिलं आहे, इलिस्ट्रेशन नंबर 3. तर ते तुम्हाला आहे एक्सरसाइजसाठी लगेच इमिजिएट तुम्ही ते वहीमध्ये करायचं आहे. चॅप्टर सुरू झाल्यापासून काय लिहायचं आहे तर फक्त डेफिनेशन लिहा. डेफिनेशन नाही, मिनिंग आहे रिटायरिंग पार्टनरचं, तेवढं लिहा. त्याच्यानंतर न्यू रेशोचं जे कॅल्क्युलेशन्स आहेत ते लिहा. आणि गेन रेशो म्हणजे काय, गेन रेशो म्हणजे काय लिहा. त्याचं जे सूत्र आहे, इक्वेशन आहे ते लिहा. आणि मग खाली हे एक्झाम्पल्स हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर वहीमध्ये करायचे आहेत. 2 घेतलेले आहेत मी, एक तुम्हाला होमवर्कसाठी आहे. काही नाही कळलं तर जरूर विचारा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत चॅनल पोचवा, जेणेकरून त्यांना घरी बसून अभ्यास करता येईल. धन्यवाद.